नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण भरली वांगी करणार आहोत. महाराष्ट्रीयन मसाले भाताइतकीच महाराष्ट्रीयन भरली वांगीसुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. या भाजीसाठी जी मसाला पेस्ट मी करणार आहे त्यात मी एक असा जिन्नस घालणार आहे ज्यामुळे भाजीला खूप छान सुगंध आणि टेस्ट येते. चला सुरुवात करूया रेसिपीला. भरली वांगी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मसाला पेस्ट तयार करायची आहे. त्यासाठी मी 1 टेबलस्पून एवढ्या तेलावर थोडे शेंगदाणे परतून घेत आहे. शेंगदाणे खमंग झाल्यावर 1 टेबलस्पून एवढे धणे घालायचे. धणेसुद्धा छान खमंग खरपूस करून घ्यायचे. मसाला परतत असताना कुठलाही जिन्नस कच्चा राहणार नाही याची काळजी घ्यायची. आता मी यामध्ये मसाल्याचा एक असा जिन्नस घालत आहे ज्यामुळे भाजीला खूप छान सुगंध आणि टेस्ट येते. मी अर्धा टेबलस्पून एवढे नागकेशर घातलेले आहेत. नागकेशरसुद्धा छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे. नागकेशर व्यवस्थित परतून झाल्यावर आता यामध्ये 1 टेबलस्पून एवढं जिरं घालायचं आहे. जिरंसुद्धा छान परतून घ्यायचं. आता मी यामध्ये जवळजवळ 4 टेबलस्पून एवढं किसलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे. हा सगळा मसाला भाजत असताना आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे. खोबऱ्याचा सुद्धा आता छान रंग बदललेला आहे. अगदी खमंग खरपूस असा सगळा मसाला परतून झालेला आहे. हे सगळे जिन्नस आता आपण काढून घेऊया. मसाल्याचे सुके जिन्नस आता परतून झाले आहेत. आता ओले जिन्नस आपल्याला परतून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी 1 टेबलस्पून एवढ्या तेलावर अर्धा कांदा चिरून घातलेला आहे. हा कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याचा आता रंग बदललेला आहे. यामध्ये आता लसूण घालायचा. मी जवळजवळ 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आलं पातळ काप करून घालायचं. आता हे सगळं छान भाजून घ्यायचं. मसाला जितका छान खमंग खरपूस भाजला जाईल भाजी तितकीच छान टेस्टी बनेल. ओले जिन्नससुद्धा आता छान खमंग परतून झालेले आहेत. हे सुद्धा काढून घ्यायचे. आता हा सगळा मसाला थोडा थंड करून घ्यायचा. हा मसाला आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. मसाला वाटत असताना आपण यात लागेल तसं पाणी ॲड करू शकतो. मसाल्याची आपल्याला अगदी फाईन पेस्ट करायची आहे. ही अशी बारीक पेस्ट मी करून घेतलेली आहे. या मसाला पेस्टमध्ये मी आता 1.5 चमचा एवढं तिखट घालत आहे. वांग्याच्या भाजीला तिखट थोडंसं जास्तच घालायचं. 1 टीस्पून एवढी हळद घालायची. 1 टेबलस्पून एवढी धनाजिरा पूड घालायची. थोडासा गूळ घालायचा. गूळ घालणं ऑप्शनल आहे. मीठ घालायचं आपल्या चवीनुसार. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. 2 चमचे तेल घालायचं. तेल घातल्यामुळे मसाला छान मिळून येतो. आणि आता हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं. भरली वांगीचा मसाला आता तयार झालेला आहे. हा मसाला आता आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आहे. त्यासाठी मी इथे वांगी कापून ठेवलेली आहे. वांगी कापल्यावरती अशी पाण्यामध्ये बुडवून ठेवायची म्हणजे ती काळी पडत नाही आणि मसाला आतपर्यंत अगदी व्यवस्थित लागतो. आता यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. मसाला अगदी व्यवस्थित आतपर्यंत भरायचा. फोडणी करण्यापूर्वी सगळी वांगी आपण भरून घेणार आहोत. सगळी वांगी आता भरून झालेली आहेत आणि हा जो उरलेला मसाला आहे हा आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत. आता कढईमध्ये मी 3 पळी एवढं तेल घेतलेलं आहे. वांग्याच्या भाजीला तेल थोडंसं जास्तच लागतं. तेलामध्ये मी थोडीशी मोहरी घातलेली आहे. 1 टीस्पून एवढा हिंग घातलेला आहे. एक छोटासा कांदा बारीक चिरून घालायचा. 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. हिरवी मिरची आणि कांदा तेलावर थोडा वेळ परतून घ्यायचा. कांदा थोडासा लालसर झाला की 1 टीस्पून एवढी हळद घालायची.
हळदसुद्धा थोडी परतून घ्यायची आणि आता भरलेली वांगी यात घालायची। सगळी वांगी घालून झाल्यावर आता आपल्याला हे 3 ते 4 मिनिटं झाकून शिजवायचं आहे। यावेळी गॅसची फ्लेम स्लो राहू द्यायची। 3 ते 4 मिनिटं झाल्यावर आता ही वांगी आपल्याला पलटवून घ्यायची आहे। अशा प्रकारे सुरुवातीला तेलावर वांगी परतवून घेतली की भाजीची टेस्ट खूप छान येते। आता ही वांगी आपल्याला पुन्हा एकदा झाकून 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायची आहेत। ही वांगी आता अर्धवट शिजलेली आहेत। पुन्हा एकदा छान परतवून घेऊया। जो मसाला उरला होता तो आता आपल्याला सगळा यावर घालायचा आहे। हा मसालासुद्धा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे। मसाला घालून झाल्यावर याला पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं झाकून शिजवायचं आहे। वांगी आता जवळजवळ 70% शिजलेली आहेत आणि मसालासुद्धा अगदी खमंग झालेला आहे। यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। मी पाऊण वाटी एवढं पाणी घातलेलं आहे। तुम्हाला रस्सा किती घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही यात पाणी घालू शकता। आता हे 2 मिनिटांसाठी झाकून शिजवायचं। 2 मिनिटं शिजवून झाल्यावर मला रस्सा थोडासा कमी वाटला, त्यामुळे मी अर्धी वाटी पाणी आणखी ॲड केलेलं आहे। भाजीला छान चमचमीत करण्यासाठी 1 टीस्पून एवढा गरम मसाला घालायचा। गरम मसाला घातल्यावर वांगी अशी हलक्या हाताने हलवून घ्यायची आणि पुन्हा एकदा 2 मिनिटांसाठी झाकून शिजवायचं। 2 मिनिटं झालेली आहेत। आता उघडून चेक करून बघूया। मस्त मसालेदार चमचमीत भरलं वांगं आता तयार झालेलं आहे। थोडंसं दाबून याला चेक करून बघूया। वांगं अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे। ही भरल्या वांग्याची भाजी पोळी, पराठा, भात, भाकर कशाही सोबत खूप छान लागते। तेव्हा असं माझ्या पद्धतीचं भरलं वांगं तुम्ही जरूर करून बघा आणि रेसिपी आवडली तर मला कॉमेंट करून जरूर कळवा। पुन्हा भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत गुड बाय।